आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हाने होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधले एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली। आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे, उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाशी समन्वय साधून लाडक्या बहिणींच्या हेल्थ कार्ड बाबत त्या ठिकाणी समन्वय साधून अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हेल्थ चेकअप कॅम्प जे आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत, जेणेकरून या ज्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील महिला आहेत, ज्या आपल्या आरोग्याकडे साधारणपणे कुटुंबाकडे लक्ष देत असताना दुर्लक्ष करतात, त्यांना आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग हे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करेल। कारण जर त्यांना आम्ही असं सांगितलं की कॅन्सरच्या चेकअपसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय, तर भीतीपोटी त्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार नाहीत। पण जनरल चेकअप कॅम्प जर आपण ठेवले, त्याच्यामध्ये त्यांचे ब्लड टेस्ट असतील, इतर काही त्यांच्यासाठी जे प्राथमिक चेकअप्स आहेत ते त्या ठिकाणी करून त्यांचे एक हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल। म्हणजे पुढे मागे जर त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम झाले तर त्यांचा एक हेल्थ रेकॉर्ड त्या निमित्ताने या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांकडे सुद्धा उपलब्ध राहील। या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो आपण हाती घेत आहोत। राज्य शासनाने, महायुतीच्या सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। साधारणपणे 4 ते 5 हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना 10,000 ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। याच्यातून 10,000 महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे। पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील, बस स्थानक असतील, पर्यटनाची ठिकाणं असतील, इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे। या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे। लेक लाडकी योजना याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2023 पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी, जन्म झाल्यानंतर 5,000, त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000, 6वीला गेल्यानंतर 7,000, 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 अशा प्रकारे लाभार्थी मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण 1,01,000 हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत। त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। महिलांच्या मदतीसाठी 24 तास कार्यरत असलेल्या 181 टोल फ्री वुमन हेल्पलाईन कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये 8 लाखापेक्षा जास्त महिलांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन्स असतील, एसटी स्टँड्स असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, सिनेमा हॉल्स असतील, इथं सुद्धा याची ॲडव्हर्टिजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही एक विनंती केलेली होती की साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या काही इमारती आणि जे रस्ते मोठमोठे बांधले जातात त्याच्यामध्ये प्रत्येक 25 ते 50 किलोमीटरमध्ये महिलांसाठी शौचालय असावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेवला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो सार्वजनिक बांधकामकडून तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पण त्यासहित आम्ही त्यांना ही विनंती केली की ते सार्वजनिक शौचालय बांधून फक्त उपयोग होणार नाही, तर ते मेंटेन झाले पाहिजेत
आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तिथेच आम्ही बचत गटांच्या दृष्टिकोनातून स्टॉल उपलब्ध करून दिले जातील आणि त्याच बचत गटाला त्या शौचालयाच्या मेंटेनन्सची सुद्धा जबाबदारी दिली जाईल. म्हणजे प्रत्येक 25 ते 50 किलोमीटरला महिलांसाठी त्या ठिकाणी एक शौचालय उपलब्ध होईल. खरं तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती राहील की या सभागृहामध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही 21 या खालच्या सभागृहामध्ये सदस्य आहोत. वरच्या सभागृहामध्ये सुद्धा वरिष्ठ सभागृहामध्ये 4-5 महिला सदस्य आहेत आणि साधारणपणे मधल्या कालावधीमध्ये एक हिरकणी कक्ष आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला. पण आम्हाला महिलांसाठी आधीच्या कालावधीमध्ये म्हणजे आपणही त्या ठिकाणी सुधीर भाऊ असाल, जयंत पाटील साहेबांनी बघितलं असेल किंवा माझे वडील सुद्धा ज्या वेळेला तटकरे साहेब या सभागृहामध्ये सदस्य होते, आम्ही वरच्या गॅलरीमध्ये ज्या वेळेला यायचो त्यावेळेला महिला सदस्य पुरुष सदस्यांसाठी कॉमन टॉयलेट्स पूर्वीच्या कालावधीमध्ये असायचे. आता महिलांसाठी एक स्वतंत्र सदस्य म्हणून रेस्टरूम आहेत. पण ह्या परिसरामध्ये त्याची वाढ होण्याची निश्चितपणाने गरज आहे आणि माझ्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी विनंती करायची आहे की एक महिलांसाठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष आणि रेस्टरूम्स त्या निमित्ताने आम्हाला उपलब्ध व्हाव्या अशीच माझी अध्यक्ष महोदय आपल्याला त्या निमित्ताने विनंती राहील. आपण जागा जर याच इमारतीमध्ये उपलब्ध करून दिलीत तर ही गैरसोय जी आहे ती त्या ठिकाणी नक्कीच दूर होणार आहे. तुमच्या मागणीची मी नोंद घेतली आहे, परंतु आज तुम्हाला उत्तर द्यायचंय मला. मी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केली कारण विभागाच्या अधिकारात जे आहे किंवा सरकारच्या अधिकारात जे आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही रोल बदलायचा आहे करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण जे आपल्या अधिकारात आहेत ते आहेत त्याच्यामुळे सन्मान्य सदस्य आणि सभागृहातील वरिष्ठ सदस्य आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आणि मुनगंटीवार साहेबांनी सुद्धा ज्या 2 महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी केल्या, सुरक्षा कायदा त्याचबरोबर लाडकी बहीण संदर्भात तर मी उत्तर दिलेच आहे. एकही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणारी महिला ही लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विभाग म्हणून सर आम्ही निश्चितपणाने घेत आहोत. पण शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निर्णय त्या ठिकाणी घोषित केला की केंद्राच्या काही कायद्यांमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी सरत्या वर्षामध्येच काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि जो शक्ती कायदा आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केला होता त्याला पुन्हा एकदा त्याच्यावर फेरविचार करून आणखीन काही बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याच्या गरजेचं आहेत. त्याच्यामुळे त्या करून आपण तो पुन्हा एकदा प्रस्तावित करत आहोत आणि या व्यतिरिक्त 21 सदस्यांच्या समितीच्या संदर्भातली जी आपण या ठिकाणी सूचना जी दिलेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तो प्रस्ताव ठेवू आणि तो निश्चितपणाने मान्यच होईल कारण 21 सदस्य आणि त्याचबरोबर विधान परिषदेच्या सुद्धा जे सदस्य असतील असं 5 तिथले आणि इथले असे एकंदरीत जे असतील ते महिला जी सदस्यांची जी समिती आहे ती सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उचलली जातील. नोकरी करणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये याकरता 74 वसतिगृह कार्यरत असून 50 नवीन वसतिगृहांसाठी मान्यता देण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जो अपडेट आहे ते भेटलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय हा झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नव्हता. लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न होता आणि वारंवार ते कमेंट सुद्धा करत होते की आमच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळणार. गुढीपाडवा झाला परंतु आमच्या खात्यावरती अजूनही ती रक्कम जमा झाली नाही. तर फायनल त्याची अपडेट आलेली आहेत. स्वतः आदित्य तटकरे यांनी ही माहिती सांगितलेली आहे. त्यांचे जे हप्त्याचे नियोजन आहे ते सुद्धा झालेले आहे आणि उद्यापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही जो हप्ता असणार आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे.